मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या निदर्शनानुसार बडनेरा झोन क्रमांक 4 चे सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 22 बडनेरा नवी वस्ती परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन राबविण्यात आली। यामध्ये एकूण 20,000 रुपये दंड आकारण्यात आला, तर अंदाजे 5 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले। बडनेरा परिसरात नवी वस्ती भागातील प्रभाग क्रमांक 22 मध्ये मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या निदर्शनानुसार सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काही ठिकाणी प्लास्टिक जप्ती व डस्टबिन बाबत मोहीम राबविण्यात आली। या माध्यमातून 30 आस्थापनधारक व किरकोळ विक्रेत्यांची आस्थापने तपासणी केली असता व्यावसायिकांकडून एकूण 20,000 रुपये दंड वसूल केला। 1 जुलै 2022 रोजी भारत सरकारने निवडक एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घातली होती। त्यामुळे अशा प्रकारच्या बंदीमुळे प्लास्टिक प्रदूषणाची समस्या सुटेल का, असा प्रश्न निर्माण झाला होता। गेल्या दशकात एकामागून एक सरकारी विविध धोरणात्मक उपाययोजनांद्वारे एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काम करीत आहेत। मात्र भारत सरकारने बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्या व समउत्पादने निर्माण करणाऱ्या उत्पादकांवर कोणत्याही सत्ताधारी सरकार ठोस कारवाईचे पाऊल उचलल्याचे दिसून येत नाही। परंतु प्लास्टिक वापर करणाऱ्यांवर होत असलेली कारवाई सर्वसामान्यांना संभ्रमात पडणारी आहे। बडनेरा येथे राबविण्यात आलेल्या या मोहिमेत सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चौरे व्ही.डी. जेथे, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक श्रीमती शारदा गुल्हाने, राजू बग्गन इत्यादी मनपा कर्मचारी सहभागी झाले होते। मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या निर्देशानुसार बडनेरा मनपा झोन क्रमांक 4 चे सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बडनेरा येथील ठिकठिकाणी आस्थापनावर छापे टाकून प्लास्टिक पिशव्याचा वापर करीत असलेल्या व्यापाऱ्यांकडून 20,000 रुपये दंड तर तब्बल 5 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या। मी उभा आहे सध्या बडनेरा येथील समोसा चौकातील एका आस्थापनासमोर। इथे आपण पाहू शकता अतिक्रमण विभागाचे श्याम चौरे असतील, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक शारदा गुल्हाने, स्वास्थ्य निरीक्षक मेघराज ढेंडवाल, बीट पिऊन राजीव बग्गन आदी कर्मचारी कारवाई करीत आहेत। प्लास्टिक पिशव्याचे उत्पादक यांना सोडून सर्वसामान्य व्यापाऱ्यावर कारवाई का, अशा संतप्त भावना काही व्यापाऱ्यांच्या दिसून आल्या। मात्र कॅमेऱ्यासमोर बोलायला कोणताही व्यापारी तयार झाला नाही। या कारवाईबाबत आता आपण जाणून घेऊया अतिक्रमण विभागाचे प्रमुख श्याम चौरे, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक शारदा गुल्हाने यांच्या प्रतिक्रिया। प्लास्टिकसाठी 5,000 रुपये दंड आणि एका आस्थापनेला 10,000 रुपये दंड। सभी दुकानदारों ने डस्टबिन रखने को होना, 2 होना, गीला और सूखा कचरे के लिए 2 डस्टबिन रखने को। जयस्तंभ चौक से लेके नेताजी चौक तक हो रही है। आज भी मैंने साईनगर का पूरा परिसर लेते हुए गोपाल नगर रेलवे क्रॉसिंग तक पूरा फुटपाथ क्लियर किया हूँ और 2 ट्रक साहित्य भी जब्ती किया हूँ। कुछ साहित्य तोड़ा भी हूँ और उसके बाद में वो कार्रवाई के बाद में मैंने गुलाने मैडम सैनिटेशन स्वच्छता विभाग के इनके साथ में समन्वय मिलून अभी जयस्तंभ चौक से लेके तो ये अपना जो ये मार्केट है नगर पालिका का दुकानदारों से हमने डस्टबिन और टिश्यू के विषय में जो दंड वसूला है उन्हें भी मैंने ये बोला है और बाकी के दुकानदारों को भी मेरा ये बोलना है कि भाई प्रत्येक दुकानदार ने अपने अपनी दुकान के सामने एक अच्छी वाली बड़ी 2 डस्टबिन रखना चाहिए, वेगवेगड़ा अलग अलग कचरे के हिसाब से, और सहकार करना चाहिए जिससे गंदगी नहीं होंगी, स्वच्छता भी अच्छी रहेंगी। इसलिए सभी दुकानदारों से मेरी एक विनती है कि भाई जैसा हम लोग आपको निर्देश देते हैं, स्वच्छता हो, अतिक्रमण हो, उस हिसाब से आप लोगों ने सहकार्य करना चाहिए। अशाच खळबळजनक व नवनवीन घडामोडी जाणून घेण्याकरता बघत रहा BCA न्यूज चॅनल। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।